हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम हरे जय राम जय 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 राम जय 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 राम हरे हरे जय जय राम गज पीतांबर तुझे हर गळा
लोचने रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने लोचने रूप पाता लोचने जय हो सुख झाले वो साजने आज सुख झाले वो साजने साजने बरवा वहा विठ्ठल बरवा ए बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा हरि तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा 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 तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 बहुत सुकृताची जोडी बरवा तो विठ्ठल बरवा ए बरवा तो विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा हे बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम रंगे से रंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरची आवेला सजने धरची आवेला सजने धरची आवेला सजने धरची आवेला सजने नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा परिवार
द्रव्यदाराशनभङ्गुर 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 शरीरदायाचे ठेवणे शरीरदायाचे ठेवणे दर्शिया बेला सजणे दर्शिया बेला सजणे दर्शिया बेला सजणे दर्शिया बेला सजणे अंतकाळीचा जरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे जय जय विठोबाय रखुमाय 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 hello 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 Dara re no de no रंग रंग रे श्री रंग 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 काय
जायाचे टेवणे शरीर जायाचे टेवणे धरी से का अभिलाष जणे ये धरी से का धरी से धरी से धरी से का धरसे अभिलाष जणे धरसे अभिलाष जणे धरसे अभिलाष जणे धरे से अभिलाष धरे से अभिलाष वाह वाह धरी सी अभिलाष अभिलाष जणे धरिषी अभिलाष जणे धरिषी अभिलाष 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 धरिषी अभिलाष जणे धरिषी अभिलाष जणे शरीर जायाचे टेवणे शरीर जायाचे टेवणे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय एकनाथ महाराज की जय महाराज की जय की जय की जय की जय महाराज की जय शरीरदायाचे ठेवले दर्शी अभिलाष नोवे तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगूर शरीरदायाचे ठेवले दर्शी अभिलाष अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा अंतकाळीचा सोयरा द्रव्यदाराक्षण भंगूर नोवे तुझा परिवार दर्शिया विलास जने शरीर दायाचे ठेवली काय बोललाशी पतंगे रंगी रंगे रे श्रीरंगे विठ्ठल 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 कुंडली गौरदा हरी विठ्ठल तुकाराम भगवान की जय महाराज की जय भगवान की जय हनुमान की जय देव की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय माता की जय सब संतन की जय की जय रंगे रंगे रेश रंगे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
भक्ताचे चरणी शरणैका जनार्दन सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभो आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तन भी होती लोका कीर्तन भी होती लोका टाळ मृदंग शोधे का टाळ मृदंग शोधे का दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 दया पूजले आदरे पांडुरंग विमानस्थ केली प्रयाण प्रसंग तनुमान विदुव्य रुगेच केली न त्याने दिये दिव्य लोकासने आता हृदय येला सौभाग्यावरे वरे वैसव पावले श्री गुरूंचे दयांचे केले आस्मरण होय सगळे विद्येच्या निकर ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता रंगी रंगी रे श्रीरंगे काय उल्लासे पतंगे शरीर कायाचे ठेवले दर्शी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरक्षक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेले बोगस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मंगळवाडीकर आलेली सर्व साधक मंडळी फार शरणाचा नाही मग 4 शरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायचा निरोप आहे. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे गड्या दादा कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. पण किती कीर्तन पवित्र असावं किती गुण असावं जरा ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं तरी गड्या दादा तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादा तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. मंगळवाडीकर कीर्तनात कुठं गायन झालं कीर्तनात कुठं वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. कोणा विक्षेप होणार नाही याची काळजी घ्या. या लेकरांना जरा जवळ घ्या आपल्या एक तास मी तुमचा जास्त वेळ घेणार आहे पण मला विक्षेप चालत नाही. तुम्ही जेवढी शांतता ठेवा तेवढं बरं वाटेल. छान गोड कीर्तन करूया आपण. तुम्ही आम्ही वेळी वेळी गदारोळी आनंदी या भूमिकेतून कीर्तन करूया. नसतं दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतोय यामध्ये श्री महाराज आपल्याशी जरा जबाबदारीने बोलतात. जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया.
हरि रूप महाराज म्हणतात घडे माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन. महाराज एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मे होत काया होत से कीर्तन देवायसा काय निरोप यांच्या अभंगाच्या द्वारे तुकोबारायांचा आग्रहावर का कोंदणवाडी आपण श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगावं. आपण तुकोबाराला विचारूया, तुकोबारा तुम्ही कोणाचं ऐकून सांगता का हो? नाही, महाराज म्हणतात रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वा. तुकोबाराने स्वतः रंगलेले श्रीरंगाच्या रंगामध्ये म्हणून आग्रह आहे तुकोबारांचा. महाराज म्हणतात काय बोलला अशी पतंग. दृष्टांत देतात महाराजांचा आग्रह आहे का श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचं. ताई दादा शरीर जायाचे जीवनी हे बाबा हे एक दिवस जाणार आहे. म्हणजे श्री दादाच्या फोटोमध्ये बसलेले दादा, त्या फोटोमध्ये सगळ्यांना बसायचं एक दिवस. म्हणून चांगल्या भूमिकेतून कीर्तन आहे. वा महाराज म्हणतात त्याच्याबद्दल काय अभिलाषा धरतो राजा. हे जाणार आहे शरीर जायाचे जीवनी तरशी अभिलाषा. अहो तुकाराम महाराज, अहो बरा मोठा परिवार आहे आमचा, भरपूर संपत्ती आहे, भरपूर ऐश्वर्य निर्माण करून ठेवलं. तुकाराम महाराज म्हणतात ते मलाही मान्य आहे, पण ऐक रे बाबाच्या ऐश्वर्याबद्दल शांतीला हात लावून सांगतो ना, नव्हे तुझा परिवार. हे राजा द्रव्यदारा क्षणभंगुर. द्रव्य म्हणजे पैसा, दारा पत्नी हे आहे, पण क्षणभंगुर आहे महाराज म्हणतात. हे सगळं कधी झालं अंतकाळीचा सोयरा. हे सगळं अंतकाळीच्या वेळेत चाललं बरं का. तुकोबाराचा आग्रह आहे आपण भजन करून घ्यावं. महाराज म्हणतात अंतकाळीच्या वेळेला वेळेवर येणार तेवढा तो सोयरा. कोणता? संगमनेरचा. संगमनेरच्या सोयरीचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे, तुम्ही पाहुण्याकडे गेले, सोयऱ्याकडे गेले, सांगितलं पाहुणे सोयरे ₹1,00,000ची गरज आहे, द्यावं मला. दिले सोयरे, तो प्रेमाचा सोयरा चाला येतात, त्याच्यातून डबल क्वालिटी. दुसऱ्या टाइम मला अडचण आली, तुम्ही गेले सोयरे थोडी अडचण आहे द्या. सोयरा म्हणतो आता होणार नाही. भेटला त्याला एक माणूस घेऊन जवळ का हो त्याच काय संकल्पनाचा सोयरा. तो म्हणतो माझ्या सोयऱ्यासारखा नालायक सोयरा नाही. आज दोन बाजू आहे बरं, पण महाराज म्हणतात तो सोयरा कामाला येणार आहे. कोणता? अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. महाराज म्हणतात तुका म्हणे विठूधरा अंतकाळीचा सोयरा. द्रव्यदारा क्षणभंगुर नव्हे सुधा परिवार. दर्श्या विलास जने शरीर दायाचे देवने. काय बोलला श्री पतंगी रंगी रंगे रे श्रीरंगी विठ्ठला. कैलासवासी हरिभक्तपरायण विजय मारुती मंगळ म्हणजे श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून त्यांचा संपूर्ण परिवार असेल हरिभक्तपरायण वडील मारुतीला अनुमंगळ, त्यांच्या पत्नी आहेत गंगाबाई, बसवंतबाई विजय गुंजाळ. आणि सुचित्राताई बाची आहेत पुन्हा
नात आहे प्रीतल स्नेहल. इकडे पुतणे आहेत प्रमोदराव असतील, नंदुराव असतील, संदीपराव असतील, अनिलराव असतील. नात आहे तनिष्का, चिरंजीव आयुष नातू आणि चिरंजीव अथर्व नातू. हा संपूर्ण परिवार. या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साध्य करताना अत्यंत पवित्र मृदंगाचे साथ मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तप्राण अभिषेक महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय भजन सम्राट हरिभक्तप्राण आमचे शिवनाथ बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तप्राण निलेश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आपल्याच गावातील अत्यंत संप्रदायावर फार प्रेम, भजनावर फार प्रेम, त्यांच्या नावातच फार गोडवा आहे. त्या लेकरांना फार मायेनं जवळ घ्यावं, भजनाच्या मार्गाला लावं, अशा मायाताई ताळी वाजवताई करता. सगळ्या माझ्या बहिणी असतील, माझी छोटी छोटी बांधव असतील, ती सगळी सर्वांना दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत करतो, तुम्हाला माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हाला दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, मोनिका स्पीकर साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हाला दंडवत. आता ज्यांचं आगमन झालं आदरणीय आमचे बंशी बाबा, कालपासून सुरू झाला बंशी बाबा. आज कधी आता पण झालं. सगळी प्रेमाची मंडळी आदरणीय आमचे नवनाथ भाऊ असतील, आदरणीय आमचे सरपंच नरेंद्र भाऊ असतील आणि सर्वच प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे विजयदादा असतील. सर्वांना दंडवत करतो. श्री संताजी माता चरणावर आणि म्हणून पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला. आज 1 वर्ष झालं. साहेबराव भाऊनीच्या फोटोकडे पाहिलं की आमच्या बापाने किती कष्ट केले, किती कष्टाचा होता आमचा बाप. हे फोटोकडे पाहिलं आठवतं. हे प्रत्येकाच्या जीवनात ताई निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसते. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बापाच आठवतो, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मी तुम्हाला उदाहरण पटवून देतो. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. एखाद्या दिवशी घरामध्ये काम करता करता आई जर मुलीवर रागवली तर मुलीला अक्षरशः घर फक्त बापाकडे जाते, बापाच्या पोटाला घट्ट पकडते आणि विनंती करते बापाला, बाबा सांगा ना आईला मला मारू नको. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बापाच आठवतं. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं की मुलाला आई आठवतं. घरामध्ये कामामध्ये व्यस्त असणारी सगळी माणसं असतात. एखाद्या दिवशी बापाला राग आला तर रागवतं बाप मुलावर. लेकरू आईकडे पळत जातं, आईला विनंती करतं, पदराला उडतं, हे आई सांग ना ग बाबांना मला मारू नको. तुकोबरायांची स्पष्ट भाषा मानतो. जरा तुकोबराय बोलतात आपल्याशी. तुकाराम महाराज म्हणतात किती प्रेम करते ती माय लेकरावर. लेकराचे हित लेकराचे हित, लेकराचे हित. मोठी
एकाएकी केला मीराजीचा धनी एकाएकी केला मीराजीचा धनी एकाएकी केला मीराजीचा धनी तुकाराम सांगतात, बापा घरी जोडीले गुराची ओढी आकाशी वंटी आलं. तुकाराम अजून दुसरा एक पुरावा देतो. मला आवडायची पद्धती. मुलीच्या जीवनात तर ती क्रांती जाईल. ऐका जरा लक्ष द्या. मुलाच्या जीवनातली ती क्रांती. अरे आपला बाप गरीब आहे. आपण फार गरीब बापाची लेकरं आहे. बरं का ताई? आपण फार गरीब बापाच्या लेकरं. आमच्या बापानं शून्यातून विश्व निर्माण केलं. गरिबीतून आपल्याला श्रीमंत मार्गाकडे दिलं. बनवलंय आपल्या बापानं श्रीमंत. पण आधी खस्ता काढल्यात आपल्या बापानं. मुलाच्या जीवनात ती क्रांती. कोणाचं वाईट नाही करायचं मुलींना मुलांना. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. कोणाचं वाईट नाही करायचं. पण हे काम केल्याशिवाय राहायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वाढावे महत्व वडिलांचे. आपल्या बापाचं नाव महाराष्ट्रभर गाजवावं असं लेकीचा अभिशासन. लेकीचा अभिशासन. म्हणून माझी विनंती ताई तुम्हाला, जरा येणारा काळ जरा विचित्र बातम्या जरा कानावर यायला लागल्या. एक जनाबाईचा पुरावा देतो तुम्हाला. झालं शक्य तर करा तेवढं. ताई, तुम्हाला ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली असेल तर नक्की वाचा. बरं का? नसेल तर तुमच्या घरामध्ये आज लेक आहे, मुलगी आहे, ती इंग्लिश बोलते. तुमची मुलगी तर इंग्लिश बोलू शकते ताई, तर तिला ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली मराठी 5 वेळा वाचणं काय जड जाणार नाही. सांगा तुमच्या लेकीला, तायडे आयुष्य गेलं ग बाई कष्ट करता करता. आम्हाला शिक्षण घेता नाही आलं. तुझ्या भाग्यानं तुला शिक्षण घेता येतं. वाचता येतं तुला मराठी इंग्लिश. जरा ज्ञानोबांचा ग्रंथ उघड आणि 5 वेळा वाच जरा ज्ञानोबांची. सांगा तुमच्या मुलीला 5 ज्ञानोबांच्या 5 वेळा ऐकू दे ग बाई. ज्ञानोबांचे शब्द जरा कानावर. आता वाचता येत नाही आम्हाला. सांगा तुमच्या देखील. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं. जनाबाई सांगते म्हणून ऐकायचं. सांगा तुमच्या मुलाला, आयुष्य गेलं रे बाबा कष्ट करता करता, पण वाच आता तू. तुला वाचता येतं, शिकले नाही तू. जनाबाई सांगते वाचा ज्ञानेश्वरी डोळावी पंढरी ज्ञान होया ज्ञानाची ऐसा. त्या टिकेशी जनाबाई म्हणते जी माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी ती 5 वेळा वाची. झाले तर शक्य पुढे वाचा, पण 5 सांगतो ती मी त्याला. जास्त वाचते तर वाचा. जनाबाई सांगते वाचेल जो कोणी जणी त्याची लोटान नाही. आता लोटांगाने जनाबाई सांगते त्या साधकाला, त्या माऊलीला जे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचेल. अजून असंही सांगा तुमच्या लेकीला, भलं तुमचं आलं बाई, आता तू लग्नाच्या वयात आहे. रोज ज्ञानोबांच्या 5 वेळा वाचते नाही तर मायरा. आता सासरला गेली का तेच काम कर. काय काम कर? लग्न झालं, नांदायला गेली, महिनाभर आढावा घ्यायच्या परिवाराचा. जावायला घेऊन निघून जळवाडी. असं सांगाल का? जशी माहेरात रोज 5 वेळा वाचत होती, पाणी पित नव्हती, चहा पित नव्हती, तू सासरी गेली, थोडा सासूला सहन कर पोरी. पण ज्ञानोबांच्या 5 वेळा वाचल्याशिवाय संसारात त्या कामाला सुरुवात नको करू. कोणी सांगत होते तुम्हाला ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचणारी जर सून भेटली तर तुम्ही स्वतःला भाग्य समजा. कारण आता ज्ञानेश्वरी वाचणारी भेटते का नाही, पण नाचणारी भेटू शकते. कारण तुमची सून आता लग्नाच्या दिवशी नाचत यायला घ्या इंट्रीलाच. ती काय सासूला घाबरा ना आणि सासऱ्याला घाबरा ना. हळदीपासून डान्स सुरू झाला तुमच्या सोनाचा. अरे शोकांती काय जरा जपा, आम्हाला मान मर्यादा सगळी थोडीशी. तुम्ही भर मंडपात नाचा देणार का?
आणि नाचत आणून काय गौतमीची बहीण बनवणार का तुमच्या स्वतःला, तुमच्या लेकीला? हो, जिथं तुझं वाचना आहे, मी काय कोणाची निंदा नाही करत, पण ज्ञानेश्वरी वाचणारी सून जर भेटली तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. का? ती सून बनवणार, तुमची लेख बनवणार ही आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. म्हणून जरा आग्रह वाचा. हा, हो, वाढवे महत्व वडिलांचे. आपला गरीब बाप आहे, आपल्या बापाच्या नावाचं महत्व वाढवलं नको बऱ्याच. का? बाप नावाची छाया असते माणसाच्या आयुष्यावर. एक वर्ष झालं, हे बघा, एखादं झाड असतं, त्या झाडाच्या सावलीला गेले की थंडगार छाया मिळते. तसं एक कवी जरा बोलतोय आपल्या बापाबद्दल. त्या झाडाच्या झाड निघून गेलं, संपलं, त्या जागेवर जाऊन बसा, चटके सहन करावं लागतात माणसाला. तसं झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उन्हाचे, झालं रिकामा भार, झालं रिकामा भार, आता चटके उरासे, बाप गेला दूर संतांचा ऐका जरा, ऐका संतांचं. माये बाप हे केवळ काय, या सगळ्या गोष्टी का करून घ्यायचं? इथं एक दिवस मारायचंय म्हणून, इथं एक दिवस मारायचंय म्हणून आग्रह करा संतांना. चला, हे मनुष्य जीवन मिळालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का आपल्याला. संतांची भाषा आहे जरा या बद्दल. काय? नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वसे वसे म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वसे वसे म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा म्हणा. हे बाबा, इथं भजन करून घ्या. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, 100 वर्षाचा आयुष्य, त्यामध्ये दुःख, दुःख याच्यातच आहे, यातना याच्यातच आहे. मग आणि आठवा मधुसूदना. का? का भगवंताचं भजन करून घ्यायचं? महाराजांना आयुष्य मिळालं पण खूप कमी, अल्प आयुष्य मानव देह, शतघ्नी ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय काय भजनाचे उलटे पाहेगा. हे, इथं भजन करून घ्या. महाराज म्हणतात, मायबाप उठा उठा, उठा उठा की जी मायबाप, कैसी लगन से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसे लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसे लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसे लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप, कैसे लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप,
उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप तुझी वाढवली झोप तुझी वाढवली झोप उतरू नावलिया कैसी वाढवली झेप तुझी वाढवली झेप उठा 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 की जय माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा की जय माय बाप कैसे लागली से झोप तिला म्हटलं प्रमाणात झोपेत आली गावात. उठा बाबाला भजन करून घ्या. का? अल्पायुष्य मानवनी, शतघ्नीले ते अर्धरात्र काय. ते बालात्म पीडा रोग क्षय काय भजनाची ओरडे कृपाने. पुन्हा न मिळणारं जीवन आहे. मग मिळालं आता. शास्त्रकार सांगतात या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभं त्रयमेवैतत् दैवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषत्वं त्रयः. चाणक्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्बाह्य पुनर्वै हे सर्व पुनर्लभ्यं न शरीरं पुन्हा पुन्हा. मग याच्याबद्दल जर दुर्लभ मानलं तर मिळालं. मग मिळालं तर भजन करून घ्या. का? फुकट दिलं म्हणून. फुकट दिलं म्हणून आम्हाला किंमत कळत नाही. इथं फुकट कोणाला किंमत कळते? किंमत त्याला विचारा या त्याबद्दल. त्याला देवाने हात नाही दिले त्याला विचारा हाताची किंमत काय तुझं कर. त्याला पाय दिले नाही त्याला तू विचारा पायाची किंमत काय. अहो ज्याला डोळे दिले नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आपल्याला काय कमी ठेवलं नाही परमेश्वराने. काय हो? दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन आज जन तुझोडासे नारायण नासे जीव पर भवरोग नासे जीव पर भवरोग इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेरे तुझोडासी नारायण नासे जीव भवरोग 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 नाशे जीवपण मोरो जेणे तू जोडशी नारायण डोळे मुख बोलाय वचन दिली इंद्रिय हात पाय. इंद्रियांची सामुग्री दिली. काय कमी नाही केलं परमेश्वराने. काय घेतलं नाही याच्याबद्दल. म्हणून जरा दुःख माना दिलंय परमेश्वरानं फुकट. असू दे आपल्याला जाण जरा परमेश्वरानं फुकट दिलं याची किंमत तेव्हा कळते. आम्ही एक जण दवाखान्यात गेला. 4 पोर होती. 4 दिवस हाटेवर पडला होता. 4थ्या दिवशी डोळ्यातून पाणी आलं. डॉक्टरने विचारलं बाबा लेकरू बाळ नाही का काय तुम्हाला? 4 पोर आहेत मला. पैसा नाही तुमच्याकडं? कोटी रुपयाची इस्टेट आहे. मग रडण्याचं काय कारण आहे बाबा तुम्हाला? रडण्याचं एकच कारण आहे डॉक्टर. आज तुम्हाला लाख रुपये भरले नाही काउंटरला तर तुम्ही पेशंटला घेत नाही. पाहिलं मी रोज येणारी माणसं गरीब. अहो माझी आधी 2 लाख घेतले तुम्ही मला दवाखान्यात घेतलं. आपण रडण्याचं
बघितलं नाही अजून. उघड दिला देवानं. सामुग्री दिली. कसा दिला देव? दिले की महाराज म्हणतात ज्याने हा जीव दिला, जन हा जीवा दिला दयात करेन चिंतन जग जीवन नारायण दोया पीवरे जाते रे काही न गुण दोया भिवरे जाते रे दोया भिवरे जाते रे मरे उघड दिला. ज्याने हा जीव दिला. वारकरी चालीच्या गायला नांगावर आले आता. एवढी ताकद आहे वारकरी चालीमध्ये. नुसतं भजन केलं 2 तास तरी माणसं मंत्रमुग्ध होतात असणार. वा. चला ऐका. फुकट दिलं बरं का ताई. म्हणून मिसरी लावू नका. एवढ्यापर्यंत माया भजन आता मिसरी. काय म्हातारा तंबाखू आणला अजून. तंबाखू अहो एवढ्यावर नाही थांबल्या बाया. काय बाया गुटकी आणत्या. तुम्ही पाहताच का? वा. बरं त्याच्यावर सरळ सरळ लिहिलेले आहे. तुम्हाला सरळ कर्करोग होऊ शकतो तरी माणूस घाबरत नाही. नका फुकट दिला चला बाबा. औत हात का मानमती हा भगवान ने तू आया पिया सुख से सोया मनुष्य जीवन अनमोल रे. मिळालं बरं का तुझा परिकर. इस मिट्टी में मत खोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं कभी नहीं.
भजन करणाऱ्याच्या पाठीमागे देव कोणाच्या बांध कोरणाऱ्याच्या नाही बरं हा भजन करणाऱ्याच्या पाठीमागे देव भले भांडण करा पण देवाशी भांडा आणि पुन्हा भांडता हरी बोला कांड हे घरात काय भांडत बसतंय सामान्य भांडण आहे. जरा देवाशी भांडून पाहिजे तरी जरा व्हायचं भांडण आहे पुण्यवंत पांडवाला मुक्ती दिला वा द्रौपदीचं बोलणं आहे देवाशी संवाद आहे येतो तो त्याच्यामुळे आपला सांभाळ करतो त्याच्यामुळे विश्वास ठेवा भजन करायचं त्याच्यावर माळ घालायची ना त्याच्या नावाला विश्वास ठेवा त्याच्या भाषणावर माळीवर आता देवाला सुद्धा कळाले आपले भक्तविधी नागाटे म्हणून पण जावा लागेल अरे कोरोनाचा काळ आला तर चांगल्या चांगल्या माळकरी माळा काळ नांदी हाणायला लागली सगळी काय आपल्या भाषणावर माळीवर विश्वास आहे आमच्या संजय भाऊनं काय संकल्प केला आमच्या साहेबराव भाऊनं त्याने जी माळ घातली आजपर्यंत काढली नाही बरं का हा. पण दरवाडीमध्ये आमचे दोनच लेकर आहेत बाबाच्या भाषेमध्ये हा. म्हणजे आपलेच आहे सगळे हा जमलं आई पहा बरं किती प्रेम असतं साहेब प्रेम असतं त्याच्या मान्याचं चला भजन करा तेव्हा विश्वास त्याच्यावर येतो तो इथं तारणारा येतोय मारणारा येतो जे म्हणता सांगा प्रभूला तुझ्याशिवाय आम्हाला सांभाळणारं कोण नाही बरं का प्रभू हा, पण मस्तीत म्हणा जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगन्नाथ जगाने कौन संभाले तो हमें कौन संभाले कौन संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ हे जगाने चले वाले तू न संभाले तो हम कौन संभाले तू न संभाले तो हम कौन संभाले मेरी नैया तुम तेरे हवाले
अंग भरून कपडा आहे कोणी आहे तिच्या अंगावर अशी लेख जर गल्लीनं चालली तर चर्चा करता लोक अरे कोणाची मुलगी आहे ती छान कपडे घालेल पोरीनं ज्या आधी अंगावरले कपडे छान आहे त्या आधी घरातले संस्कार सुद्धा छान आहेत पोरीवर मंदरवाडीकर आणि आपलीच लेख असते आपलीच बहीण असते ती गल्लीनं चालली तर लाज वाटते तिच्याकडे पाण्याची अशी भंगार कपडे ती आवाज सावधान जरा मीरा शिकव दुसरे कीर्तन ऐकता काय दादा ऐकून आमच्यातला बदललंय महत्वाचं मीराबाई ऐकायला तयार नाही. दुसरा दिवस उजाडला बोलून घेतलं मीराबाईच्या बापानं मीराबाईच्या आईला दुधाचा प्याला मागवला त्याच्यात विषयाची पुढे चालू ऐकत नाही ना मीरा विष वाजून मारून टाक देऊ नको मीराबाई माझा प्रश्न आहे तुम्हाला कोणी आईला वाटले आपली मुलगी मरावी वाटते का मीराबाईच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं मीरा दे ना हे भजन हे विना घेऊन नाचणं सोडून दे ना आज नाही सोडलं तर बापानं दूध म्हणून विषयाचा प्याला पाठवला मीराबाईने विचारलं खरंच आहे मला मरण्याकरता विषयाचा प्याला पाठवला ऐकत ना मीराबाईचं उत्तर मीराबाईने सांगितलं आई हे भजन करता करता मला असंही मरण आलं तर चालत पण मी माझ्या जीवनाचं भजन सोडणार नाही भजन चालू आहे मला विषयाचा प्याला लावला डोळ्यातून अश्रू नाहीये चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं भजनाचं तुकोबराणीच्या वाणीला कानाला लावलं गेली गेली माझे वाचे गोड नाळ नवी ठोबाचे तुकोबराय स्वतःच्या वाणीचं कौतुक करतात तुम्ही जवळवाडीकर कारण महाराज म्हणतात कौतुक वाटे झाली या वेदाचे नाम मंगलाचे देवी पुण्य चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं मीराबाईनं विषाचा प्याला पोटाला लावला आणि भजन करत करत घट पिऊन घेतला भजनाची ताकद एवढी होती मीराबाई साठी ओ मीराबाई साठी घेतो विष प्याला 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 जय हो दामाजीचा झाला पाडेवाळ दामाजीचा झाला पाडेवाळ दामाजीचा झाला पाडेवाळ दामाजी झाला पाडेवाळ उचलीच काही देणे भगवान हो 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 भगवान उचलीच काही देणे भगवान उचलीच काही देणे भगवान देणे भगवान मीराबाई साठी भजन तेवढं प्रेम करा बरं येतो बरं तू येतो
म्हणतात त्याला तर वारकरी म्हणतात ना. एवढ्या संकट गेली. संकट येऊ द्या. काय नाही टेन्शन घ्यायचं. आले संकट तर त्याला सांगा. आलं सुख दुःख तर त्याला सांगा. कोणाला? देवाला. देवा सांगू. सुख दुःख सुख दुःख देव निवारी. हो का? जाऊ देवाची आगावा. देव देव देईल देईल. विसावा. पण आपल्याला का देवाला सांगायला वेळ आहे का? आपण बाबाला सांगायचं. बाबा आमचा अभिषेकाच आहे. काय कोणाला हात दाखवू नका. इथे काय अभिषेक मला कळत नाही. लोकांनी त्याला लई कळतं. त्याला लई कळतं तर तो सेंटरच्या जागी आला असता का? अंधश्रद्धेचा काळ येऊन गेला आता. संतांनी तेव्हाच खंडन केलं. समाजाला दाखवून देतो तरी तेव्हा लिहून ठेवलेली खरी गोष्ट आहे म्हणून. अजूनही 50% लोक अंधश्रद्धेत आहेत. हा एवढा माळीवर विश्वास नाही राहिला लोकांना तेवढा गड्ड्यात वाढला. तुम्हाला उदाहरण पटवून देतो. इथं आता तुम्ही कीर्तन झालं का तुमच्या येईल म्हणा फक्त एक बाई जेवण करून जा. ती म्हणजे खात नाही मी. आपण विचारावं का खात नाही? त्या का बाबाकडे जाऊन काय तेव्हा आपण खायचं काय मावशी? तुमच्या यायला विचार म्हणा तुमच्या यायला. हे बघ जेवण करून जा बरं का. हे बघ म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्षश्राद्धाचं दाव्याचं खरं अंग जड पडतं म्हणतो. कारणाला गेल्यावर जड पडत त्याचा अंग. कंदुरीला गेल्यावर म्हणजे चांगल्या हॉटेलला ऑर्डर करतो. नका वाईट खाऊ नका. एक दिवस भगवान लागतं. मांस खाता आमचं कधी जोडवणी वैरी केला. तुका म्हणे कुठे आडेन आपल्याला रस्त्यानं चाललं तर शुद्ध शाकाहारी थोडे आलेले हे भले भले बोकडे टांगून ठेवलेले. तुका म्हणे कुठं ती आडेन आपल्या नाडीवर दिली दिवस रडावं लागतं माणसाला. पण जपा झालं शक्यतो पाहते लक्षात येते. वा विश्वास ठेवा त्याच्यावर. तो येतो बरं येतो. तो तुका बरं करता आलो पाहुणे घराची. पाहुणे घराची आजी चारी ऋषिकेश काय करू. येण्याकरता पण भजन करावं लागलं. किती भजन करावं लागलं. किती अहो भजन करता 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 एवढं रंगून जा. रंगे रंगे रे श्री रंगे. रंगे रंगे रे श्री रंगे. ओ रंगे रंगे रे श्री रंगे. रंगे रंगे रे श्री रंगी. रंगे रे श्री रंगे. रंगे रंगे रे श्री रंगे. रंगी रंग रे श्री रंगे. रंगी रंग रे श्री रंगे. काय
शब्द स्पर्श रूप रस रस या विषयाला एकाग्र झालेला मासा काय बोला बोला काय माहिती नाही तुम्हाला मासा संगमनेरला येत नाही विकायला हा काय जमलं मासा आता बाबा थोडा फरक आहे बरं का कुंदळवाडीकर मासा आणि माणसा कारण माशाला संपवणारा माणूस आहे. एक जण जावं खाण्यात ऍडमिट केला म्हणे. डॉक्टरनं अहो तो मराठी पाळी आली ऑपरेशन व्हायला का बरं माशाचा काटा एवढा खतरनाक आहे म्हणजे तो तिथं जाऊन बसला त्याला मराठी पाळी आली ऑपरेशन व्हायला डॉक्टर शेवटी मिळाला तो बा एवढा विषय घेतो कधी तो एवढा रंगलेला त्या विषयाला मासे पकडणारा काय म्हणतात त्याला बोला 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 कोळी तो कोळी लगेच असं धरणावर जात नाही मासे धरायला मग आधी ते जाळ खाद्यावर टाकणार जरा चिखल शोधणार म्हणजे त्या चिखलातून 10-20 शिंदे काढणार एकाचे 2 करणार काही म्हशी मारायला बारीक सांगू राहिले पाहिजे मासे धरायचे का नाही अभ्यास करावा लागतो तेवढा तेव्हा तर तुम्हाला पटेल प्रमाण सांगायचं बरं तुम्हाला आता माशाबद्दल मी काय मासे शिंदे नाही सांगायला आलो पण कसे बोलून ऐका सिद्धांत करता ऐका जरा एक 2 किलोचे शिंदे मस्त घुमले जाणार त्याला आणि सोडले जाणार त्या ठिकाणी जाऊन पण ते शिरीर असं आहे त्याला एकाचं 2 केलं तरी बरोबर थांबत नाही शिरीर ते हल्लं थांबत नाही त्याला 2 करा तुम्ही ते मरत नाही ते त्याची वळवळ पाहिली तेवढ्या त्या माशाला शोधलं त्याला नजर केली त्या माशाला तेवढ्यात मासा काही वेगाने निघाला पण तिथं गेल्या त्या शिरीराला माझ्या फुटली पण आला शिरीर म्हणतं माशाला हे माशा मता मता मेरे लिए शिरीर म्हणू लागलं त्या माशाला मैं आदा हुआ तेरे लिए ए माशा अरे या पोळ्यानं मला एकाचं 2 केलं तुझ्या घरला ऐक रे बाबा पडतो माळ घाल बाबा भजन कर आलं तुमच्या लक्षात मला काय सांगितलं आता कुठं अरे बाबा अरे आई ऐकायला तयार नाही मासा हे मासा आता मत मेरे लिए मैं आदा हुआ तेरे लिए लईच तर म्हणे म्हणून राहिला माशा ऐका बरं का तू ऐका मेरे लिए त्याला लक्षात आलं नाही माशा तू आएगा मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए अरे तू मला जरी खाण्याकरता आला पण तुला खाण्याकरता वर हजर आहे पण तू लक्षात नाही मग शेवटी आला तो आणि त्याच्या मुखाला तोंडाला जरा तो बसला जरा तो फेकलेला गळ फेकल्याबरोबर गळ अडकल्याबरोबर कोणी या गळसा फुटोनिया घसा मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे या घसा मरण पावे फुटोनिया घसा मरण पावे मरण पावे मरण पावे शरीर जायाचे ठेवणे देवणे शरीर जायाचे देवणे शरीर जायाचे देवणे देवणे शरीर जायाचे देवणे
सजने दर से आवेला सजने दर से आवेला सजने आवेला सजने हरे हृदया से देवने देवने 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 शरीरदायाचे जेवणे. हे बाबा जाणारे बरं ते. नाशिवंत देव जाणार सकल. आयुष्य गातो काळ सावधान. देह जाईल जाईल. त्याची काळ जाईल. बाबा हे बघ. घरच्या गेला तरी का? नवे तुझा परिवार द्रव्यदाया सर्व. पण बाबा तो कामाला येणार आहे. अंतकाळी सोयरा कामणी विठोदरा विठोबा. जय जय विठोबाय कुमार विठोबाय कुमार विठोबार कमाई विठोबाय कुमार विठोबार कमाई विठोबाय कुमार विठोबार कमाई विठोबाय कुमार विठोबार कमाई विठोबाय कुमार विठोबार विठोबाय कुमार विठोबार कमाई विठोबाय कुमार हरे विठोबाय कुमार अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोबा. तुला सांगत अंतकाळाच्या वेळेला तो सोयरा कामाला येणार आहे. का? तुका म्हणे तुला सोयरा कोण आहे? त्याच्याशिवाय कोण नाही आपल्याला सोडवणारा तो आहे. म्हणून त्याचं भजन केलं आपण. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोबा. शरीरदायाचे देवरे नरशिवाविलास जनेता. संतांच्या नामाचं जप करूया जरा. पुण्यवंत व्हावे एकदा सज्जनाचे. तुका म्हणे पापी येतात संतांचे. निवृत्ती नामदेव सफल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया
एकदा बाबांकरता जोरदार टाळी होती. भजन माणसाला सांगतो करण्याचा आनंद काय आहे. पारमार्थिक जीवन होतं विजय बाबांचं. संप्रदायाची सेवा होती. हार्मोनियम वाजवणं, भजन करणं, परमार्थाचं एक आहे काम. म्हणून तर ते रंगीरंगी श्रीरंगी आयुष्यभर परमार्थाचं भजन घडावा आपल्या जीवनात. परमार्थ घडावा. काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला, पण आयुष्य भरपूर दिलेलं होतं. पण आयुष्य मर्यादा कधी संपून जाईल काय सांगता येत नाही. म्हणून ऐकले आपण आले देवाजीच्या मना. आयुष्य खूप कमी आहे. समजलंय माझं कीर्तन. भजन करून घ्या. आमच्या पैशी बाबांचं तेवढं म्हणणं आहे. बाबा तेवढं म्हणावं. समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे. समर्थ रामदास स्वामींचा आदर आहे बरं का आपल्याला. भजन करून घ्या मुखांना. हे सगळं भजन करतात. सावध सावधान वाचे वरदान नारायण.
एक शतक पूर्ण झाला आला द्वैत वाया गेला सावधान सावधान वाचे मला नारायण सावधान वाचे मला नारायण भजन करून घ्या मस्तपैकी बा गुरु करा माळ घाला भजन करून घ्या मस्तपैकी सांगितलंय संतांनी जरा हे बाबा हे सगळे गोष्टी का करून घ्यायच्या एक सांगण्याकरता आलाय आपल्याला बोल हे वरजाळीला तुम्ही सावध राहे वरजाळीला हे पाटील बुवाला मग लावून सवे पाटील बुवाला हे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे मग पडेल ठावे मग पडेल ठावे
देखा पिंगळा माझा